नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सुट्ट्या पाहता शेगाव येथे मोठ्या संख्येत भक्तांची उपस्थिती. गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात. अकोला वाशिम येथे ईद उल फितर उत्साहात साजरी. ईदगाहवरील ड्रोनचे अप्रतिम चित्रीकरण फक्त RRC कडे. ईद निमित्त कालाचबुत्रापासून निघतात 3 निशाण. मोठ्या संख्येत मुस्लिम तरुणांचा रॅलीत समावेश. झुलेलाल शोभायात्रेत मोठ्या संख्येत सिंधी बांधव सहभागी. सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रसादाचे वाटप. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पाहता रेल्वेची विशेष व्यवस्था. भावनगर हैदराबादसाठी प्रवाशांच्या सोयींच्या गाड्या. आता सविस्तर बातम्या. संतनगरी शेगाव येथे श्रीरामनवमी उत्सवाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला. श्रीरामनवमी उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री गजानन महाराज संस्थानकडून करण्यात आले आहे. विविध ठिकाणच्या भक्तांची उपस्थिती राहणार आहे. मंदिरात दररोज सकाळी काकडा, भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे श्री हरिकीर्तन असे दैनंदिन 6 एप्रिल पर्यंत सप्ताहभर पार पडतील. 2 एप्रिल पासून अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागास आरंभ होणार आहे. रविवारी 6 एप्रिल श्रीरामनवमी दिनी सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती होईल. त्यानंतर श्रींच्या मंदिर परिसरातून दुपारी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रींची पालखी रथ, अश्वासह पताकाधारी, टाळकरी व वारकरी टाळमृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात पालखी परिक्रमाकरिता निघेल. श्रीराम उत्सवाची सांगता 7 एप्रिलला प्रमोदबुवा रहाणे पळशी यांचे सकाळी काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी गोपाळकाला होऊन श्रीरामनवमी उत्सवाची सांगता होईल. संस्थानकडून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ईद उल फितर सण सोमवारी अकोला शहरात उत्साह आणि बंधुत्वाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व मशिदी आणि ईदगाहमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून अल्लाहचे आभार मानले. जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांचे स्वागत केले. अकोल्यातील हरिहर पेठेतील ईदगाहसह कच्ची मशिदीत ईद उल फितरच्या 2 नमाज आयोजित करण्यात आल्या, ज्यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील होते. पहिली जमात सकाळी 8:45 पार पडली, ज्याची इमामत प्रसिद्ध इस्लामी विद्वान मुफ्ती मोहम्मद सादिक अख्तर रजवी मकरजी यांनी केली. दुसरी जमात सकाळी 9:45 आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये नायब इमाम मौलाना आरिफ रजा यांनी नमाज पढवली. हरिहर पेठ येथे मुफ्ती आजम गुलाम मुस्तफा साहब यांनी ईदगाह येथे नमाज पठण केले. दोन्ही नमाजानंतर ईदच्या आनंदात सामील झाले. नमाजानंतर कच्ची मशिदीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अहले सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी मुदाम खान यांनी देखील ईदच्या शुभेच्छा देऊन समाजात बंधुत्व, प्रेम आणि सौहार्द टिकवण्याचा संदेश दिला. अकोला महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने शहराची स्वच्छता व्यवस्था चोख ठेवली. ईदगाह आणि मशिदींच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, ज्यामुळे गैरसोय झाली नाही. मुफ्ती आजम गुलाम मुस्तफा, मुफ्ती अशफाक साहेब, मौलवी अब्दुल जब्बार, मौलवी सफदर खान, हाफिज गुलाम मुस्तफा आणि इतर सर्व उलेमांनी ईद उल फितरच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थना केली. ईदच्या निमित्ताने अकोल्यातील विविध सामाजिक संघटना आणि धार्मिक नेत्यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या आणि समाजात प्रेम, शांतता आणि बंधुत्व टिकवण्याचा संदेश दिला. अकोल्यात ईदचा हा सण सर्वधर्मीय लोकांनी मिळून साजरा केला. अकोल्यातील ऐतिहासिक हरिहरपेठ ईदगाह, खदान ईदगाह, अकोटफाईल ईदगाह, नायगाव ईदगाह, शिवनी ईदगाह याशिवाय शहरातील सर्व मशिदींमध्येही ईदची नमाज अदा करण्यात आली. अकोल्यात ईदच्या सकाळी एक ऐतिहासिक परंपरा पाहायला मिळते, जिथे लाल बंगला, सब्ज बंगला आणि काला चबुत्रा येथून 3 निशाण काढले जातात आणि फुलरी चौकात एकत्र आणले जातात. त्यानंतर बैद बिरादरीतील युवक हे निशाण पायी हरिहरपेठ ईदगाहपर्यंत नेतात.
ईदगाहावर हे निशाण मिनारांवर स्थापित केल्यानंतरच ईदची नमाज सुरू होते। ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने साजरी केली जाते। आमदार साजिद खान पठाण, जिल्हाधिकारी अजित कुमार आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। अकोला येथे झुलेलाल शोभायात्रेचे विशेष महत्त्व आहे। सिंधी समाजासाठी हा एक महत्त्वाचा सण आहे जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी भगवान झुलेलाल यांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणुका काढल्या जातात, ज्यामध्ये लोक पारंपरिक गाणी गातात आणि नृत्य करतात। झुलेलाल जयंतीनिमित्त अकोल्यामध्ये भव्य शोभायात्रा काढली जाते। यामध्ये विविध धार्मिक देखावे सादर केले जातात। या दिवशी सिंधी समाज एकत्र येतो आणि धार्मिक कार्यक्रमात भाग घेतो। या दिवशी भगवान झुलेलाल यांची विशेष पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते। या कार्यक्रमात भाविकांना प्रसाद वाटप केला जातो। मिरवणुकीत पारंपरिक सिंधी संगीत आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते। या दिवशी अकोल्यात उत्साहाचे वातावरण असते आणि सिंधी समाजातील लोक पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करतात। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद आणि भावनगर टर्मिनस दरम्यान एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे। ही ट्रेन अकोल्यातून जाणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना हैदराबादहून भावनगरला जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। हैदराबाद भावनगर उन्हाळी विशेष ट्रेनचे आरक्षण 30 मार्च पासून सुरू झाले आहे। ही विशेष ट्रेन नांदेड, अकोला, भुसावळ आणि अहमदाबाद मार्गे धावणार आहे। ट्रेन क्रमांक 07061 हैदराबाद भावनगर टर्मिनस स्पेशल दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हैदराबादवरून सुटेल, जी शनिवारी सकाळी 9 वाजता अकोला येथे पोहोचेल आणि रविवारी सकाळी 5 वाजता भावनगर टर्मिनस येथे पोहोचेल। ही सेवा 4 एप्रिल ते 27 जून पर्यंत उपलब्ध असेल। परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 07062 भावनगर टर्मिनस हैदराबाद स्पेशल दर रविवारी सकाळी 10:15 भावनगरहून सुटेल, जी सोमवारी सकाळी 3 वाजता अकोला येथे पोहोचेल, तर सोमवारी दुपारी 4:45 हैदराबादला पोहोचेल। ही सेवा 6 एप्रिल ते 29 जून पर्यंत उपलब्ध असेल। रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्यातील या विशेष ट्रेनसाठी प्रवासाच्या योजना निश्चित करण्यासाठी लवकर तिकीट बुक करण्याचा सल्ला दिला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बार्शी टाकळीमध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। ईदची नमाज अदा केल्यानंतर ईदगाहावर उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। रविवारी सायंकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर सोमवारी बार्शी टाकळीच्या ईदगाहावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली। ईदची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी बार्शी टाकळीतील मुस्लिम स्मशानभूमीत जाऊन आपापल्या आईवडिलांच्या आणि इतर नातेवाईकांच्या कबरींवर फुले वाहून उत्साहात ईद साजरी केली। या प्रसंगी बार्शी टाकळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजेश वजिरे, पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुळकनवर आणि नगरपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी उगले उपस्थित होते। या प्रसंगी हिंदू बांधवांनी आणि अधिकाऱ्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। बार्शी टाकळी शहरात नेहमीप्रमाणे यावर्षीही हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पाहायला मिळाले। ईदची नमाज मशिदीत सकाळी 8:30 वाजता आणि ईदगाहावर सकाळी 9 वाजता अदा करण्यात आली। सर्व मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वाशिम येथील ईदगाहमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ईदसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते।
रविवारी ईदचा चंद्र दिसल्यानंतर सोमवारी वाशिम शहरात रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम समुदायाचा सर्वात मोठा सण मानला जाणारा ईद उल फित्र रमजान महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज देशभरात रमजान ईदचा उत्सव साजरा करण्यात आला। दरम्यान वाशिममध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाशिम येथील ईदगाहमध्ये सकाळी 9 वाजता रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली। नमाज अदा केल्यानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ईदगाहवर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। तेल्हारा तालुक्यात बहुतांश ठिकाणी कोणतेही पांदण रस्ते, जुने शिवदांड व गाळ रस्ते सुस्थितीत नसून सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतातील माल व्यवस्थित आणता येत नाही, तर काही शेतकऱ्यांना कसरत करून शेतमाल शेतातून आणावा लागतो। त्यामध्ये शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहे। राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या MREGS अंतर्गत शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्या बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध असतो, परंतु शासनाच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे सध्याचे काम शेतकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात येत नाही। परिणामी याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड सोंदळा, हिवरखेड उमरशिवडी, हिवरखेड हिंगणी, हिवरखेड खंडाळा, हिवरखेड अडगाव, हिवरखेड तळेगाव, झरी कारला, कारला उमरशिवडी, हिवरखेड जुना मालठाणा, झरी हिवरखेड शिवदांड या पांदण रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबतीत लक्ष देत शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील महाड येथील पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा महान धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली। मृत सुरक्षा रक्षकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गाडगेबाबा आपत्कालीन पथकाची मदत घेण्यात आली। प्राप्त माहितीनुसार महान धरणावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येते। धरणावर नियुक्त सुरक्षा रक्षक कुणाल दीपक नागापुरे आंघोळीसाठी जातो असे सांगून धरणाच्या पाण्यात उतरला। कुणाल नागापुरे मूळचा मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील रहिवासी आहे। तो माना येथून दररोज महाड येथे ये-जा करत असे। 29 मार्च रोजी कुणाल नागापुरे व सागर सरिसे हे दोघे सुरक्षा रक्षक ड्युटीवर होते। सायंकाळी 6 वाजता कुणाल आंघोळीसाठी धरणाच्या बकेटमध्ये उतरला। तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला। बराच वेळ तो परत न आल्याने त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला। अभियंता मनोहर पाठक यांना ही माहिती मिळताच त्यांनी महाड पोलीस चौकीला कळवले। माहिती मिळताच पोलिसांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला। घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू येथील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पद्माकर घुगे व महाड शाखेचे अभियंता संदीप नेमाडे घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। सुट्ट्या पाहता शेगाव येथे मोठ्या संख्येत भक्तांची उपस्थिती। गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात। अकोला वाशिम येथे ईद उल फितर उत्साहात साजरी। ईदगाहवरील ड्रोनचे अप्रतिम चित्रीकरण फक्त RRC कडे। ईद निमित्त काला चबुतरापासून निघतात 3 निशाण। मोठ्या संख्येत मुस्लिम तरुणांचा रॅलीत समावेश। झुलेलाल शोभायात्रेत मोठ्या संख्येत सिंधी बांधव सहभागी। सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रसादाचे वाटप। उन्हाळ्याच्या सुट्ट्या पाहता रेल्वेची विशेष व्यवस्था। भावनगर हैदराबादसाठी प्रवाशांच्या सोयींच्या गाड्या।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।